श्री स्वामी समर्थ. मनाच्या तक्रारींपासून मुक्ती. तक्रारीचे मूळ कारण काय? तर प्रत्येक माणूस लहानपणापासून अज्ञानामुळे काहीही मनोकल्पित कहाण्या रचित असतो. तो आपल्या पूर्वग्रहानुसार घटना आणि लोकांबद्दल काही धारणा बनवत असतो. त्यालाच मान्यकथा असं म्हटलं जातं. मान्यकथा म्हणजे प्रत्यक्ष घडलेली नाही, पण माणूस त्याला खरं समजतो. या गोष्टी आजूबाजूचे लोक, घरातली माणसं, माणसांची विचार करण्याची पद्धत यानुसार बनत असतात. या मान्यकथेच्या आधारेच तो आपलं जीवन जगतो. आपला अहंकार, ऐहिक सुख याच्या लालसेने तो मान्यकथेकडे दुर्लक्ष करतो. जसा काळ जातो तसा मान्यकथा बनवण्यात माणूस तरबेज होत जातो. अज्ञान व अर्धवट माहितीमुळे माणसाचं मन प्रत्येक घटनेवर स्वतःचं चुकीचं असं मत बनवत असतो व माझंच म्हणणं बरोबर असा ठप्पा मारतो. कोणत्याही गोष्टीवर ठप्पा मारणं म्हणजे हेच सत्य आहे हा शिक्का मारणं. ही सवय माणसाला नवा विचार करण्यापासून रोखत असते. त्याच्या मनाला, विचाराला कुंठित करत असते. समजा तुमचा कोणी नातेवाईक काही कारणासाठी तुमच्याकडे आला, मात्र घाईत असल्यामुळे त्याने तुमच्याकडे लक्ष दिलं नाही. आता ही एक सहज घडणारी घटना आहे. यात दुःखी होण्यासारखं काहीच नाही, पण तरीही तुम्हाला दुःख होतं, कारण की तुम्ही एक मान्यकथा रचून त्यावर शिक्का मारला की त्याने माझ्याकडे पाहिलंही नाही, म्हणजे त्याला मी आवडत नाही, तो माझ्यावर प्रेम करत नाही. अशा तक्रारी तुम्ही मनात घेऊन बसलेले असतात. तर माणूस आनंदी जीवनाचा आस्वाद कसा घेणार? आपल्या बाबतीतही असं कितीतरी वेळा घडलं असेल. आपण काही महत्त्वाच्या कामात गळून गेला असाल तेव्हा आजूबाजूच्या लोकांकडे लक्ष देत नाहीत, पण याचा अर्थ असा होत नाही ना की ती माणसं तुम्हाला आवडत नाहीत. पण कामाच्या गडबडीत जर इतर कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं तर मात्र तुमच्या मनात लगेच येतं, याला मी आवडत नाही. तर लक्षात घ्या, जसे हे मान्यकथा बनवणं आणि बिरुंद लावणं सुरू होतं, तसं आयुष्यात दुःख यायला सुरुवात होते. नात्यांमध्ये कडवटपणा येतो आणि अडचणींमध्येही वाढ होत जाते. जगात भांडण का होतात? तर माणसाचे कान हलके असतात. कोणी कुणाची चुगली केली तर कान त्याच्या सांगण्यावर लगेच शिक्का मारतात. कोणी म्हटलं अमुक एक व्यक्ती खूप वाईट आहे, मन लगेच म्हणतं हो ती वाईटच असणार. कोणी म्हणतं तो अमुक चांगला आहे, तर लगेच मन त्यावर टिप्पणी करतं. जेवढा हा सांगतोय तेवढा काही तो चांगला नसेल, म्हणजेच मन नकारात्मक गोष्टींवर लगेच शिक्का मारतं. माणूस जेव्हा घटना घडल्यावर मनात लगेच जे विचार येतात त्यांना खरं मानून पूर्वग्रह बनवणं सोडून देईल, तेव्हा त्याच्या समोर एक नवा दृष्टिकोन प्रकट होईल. ज्या घटना प्रथम त्याला दुःख देत होत्या त्याच घटना आता त्याच्या जीवनात आनंद घेऊन येत आहेत, त्याचं त्याला आश्चर्य वाटेल. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर ज्याप्रमाणे एखादी महत्त्वाची वस्तू किंवा कागदपत्र पाकिटात बंद करून पाठवली जाते, मग ती वस्तू पुन्हा तुमच्याकडे आल्यावर तुम्ही पाकिट उघडून ती घेतात, त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या मनात येणाऱ्या विचारांना खरं समजून त्यांना आपल्या मनात बंद करून ठेवण्याची सवय सोडून द्यायला हवी. समजा मनात विचार आला माणसं वाईट आहेत, तर आधी अज्ञानामुळे तुम्ही हा विचार सील करून आयुष्यभर दुःखी दर्दभरी गाणी गात होतात. पण आता मनाला सांगायचं आहे तो वाईट आहे की नाही हे अजून नक्की नाही आहे. किंवा मन म्हणालं लोक माझ्याकडे लक्ष देत नाही, तर मनाला सांगा लक्ष देत नाहीत हे काही खरं नाही. ते लक्ष देत असतीलही, पण कदाचित मला ते समजलं नसेल. म्हणजेच मनाच्या बोलण्यावर शिक्का न मारता समजुतीची मशाल पेटवून त्या प्रकाशात विचारांना पाहायला शिका. मनाचं पाकीट दोन्हीकडून उघडं ठेवा. तसं पाहिलं तर लोक वेगवेगळ्या प्रकारे लक्ष ठेवून असतात. आईवडील कोणत्याही कामात वेगळं असले तरीही त्यांचं लक्ष नेहमीच आपल्या मुलांवरती असतं, पण मुलांना वाटतं आईबाबा आमच्याकडे लक्षच देत नाही. त्याचप्रमाणे
लोक तुमच्याकडे लक्ष देत असतील किंवा नसतील, कारण ते लक्ष न देऊनही तुमचा विकास करत असतील, पण तुम्हाला वाटतं की ते लक्ष देत नाहीत. म्हणूनच घटना घडल्यानंतर मनोकल्पित कहाण्या रचण्याची जुनी सवय सोडून द्या. मन कुठे कुठे मान्यता बनवून शिक्का मारत आहे या गोष्टीकडे सजगतेने पहा. खरं तर माणूस तक्रारी करून दुःखच पसरवत असतो. म्हणून चिंतन करा, आपण काय पसरवत आहोत आणि प्रत्येक घटनेकडे कसे पाहत आहोत. या शोधामुळे माणसाचा त्याचा खरा स्वभाव समजेल. समजा आपल्याला कोणाचा तरी धक्का लागला, आपण ज्याची वाट पाहत आहात तो वेळेवर आला नाही, आपण फोन करत आहात आणि समोरचा लवकर फोन उचलत नाही, रस्त्याने जाता जाता कोणाचा तरी पाय आपल्या पायावर पडला, तुमच्या समोर कोणीच स्वतःच्या मोठेपणाची बडाई मारतोय, यासारख्या छोट्या छोट्या घटनांवर मन तक्रार करायला लागतं व लगेच शोध सुरू करा. शोध घेता घेता एक वेळ अशी येईल की तुमच्या मनात घटनांविषयीचा मनोकल्पना बनणं आपोआपच बंद होईल. हे आश्चर्य आपल्या जीवनात पाहण्यासाठी सखोलपणे आपल्या तक्रारींचा शोध घ्यायला हवा, ज्यायोगे आपल्या शोधातून आनंदाची प्राप्ती होईल आणि आपण तक्रारींपासून मुक्तीचा आनंद अनुभवू शकाल. तर मित्रांनो, तुम्ही पण अशी तक्रार करतात का? करत असाल तर ह्या माहितीवरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपण मनानेच समजून घेतो आणि आपण स्वतः त्यावर दुःखी होत असतो. तर नाण्याच्या दोन बाजू असतात, त्या बघायला शिका. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. जो कोणी चॅनलवरती नवीन असेल, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल चॅनलला सबस्क्राईब करा. आपण असेच नवनवीन व्हिडिओ नेत असतो. मोटिवेशनल टॉक्स, आध्यात्मिक गोष्टी किंवा ऐतिहासिक गोष्टी या प्रकारे आपण आपल्या चॅनलवरती सर्व पोस्ट करत असतो. तर अशाच नवनवीन माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब शेजारील बेल आयकॉनची घंटा दाबायला मात्र विसरू नका. मी जेव्हाही व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस नाही होणार. तर चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.